हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज मी हे छोटेसे कोस्टर्स तुम्हाला बनवायला शिकवते आहे. हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी युजफुल होऊ शकतात आणि अगदी बनवायला देखील खूप सोपे आहेत. आणि ही हार्ट शेपची जी सिरीज मी आता सुरू करते आहे. आता याच्यामध्ये 4 हार्ट्स आहेत. ह्याच्या पुढचं जे आहे ते उद्या दाखवेल तुम्हाला मी. तर आज हे अगदी छोटेसे आणि पटकन होणारे 4 हार्ट्सचे टी कोस्टर तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी पहिल्यांदा स्लिप नॉट घेतली आहे आणि स्लिप नॉट घेते मी आणि त्याच्यासाठी अर्थातच मी वूल आणि 4 mm ची सुई घेतलेली आहे. हे मी सांगायला विसरली म्हणून सांगितलं. स्लिप नॉट घेतल्यानंतर मी 4 चेन्स घेते आहे. 4 चेन्स घेतल्यानंतर मी पहिल्या चेनमध्ये आता बघा ही मी सुई टाकली आणि मी सर्कल बनवते. पहिली जी चेन आहे, आपण जी स्लिप नॉट घेतली पहिली जी चेन आहे त्या पहिल्या चेनमध्ये मी टाकून इथे मी ही सर्कल बनवलं आतमध्ये. आता मी काय करते आहे 3 चेन घेते. 3 चेन म्हणजे माझा 1 DC आणि यान ओव्हर करून सर्कलमध्ये गेली. परत 2आतून मी यान ओव्हर करून घेतलं, परत यान ओव्हर करून 2आतून 1, 2चा 1. हा मी 1 DC. त्यानंतर हा 2nd DC म्हणजे ॲक्च्युअल 3 DC झाले माझे आणि हा 4था. 3 चेनचा 1 DC आणि मग ही मी 1 चेन घेतली आणि परत आता मी 4 DC घालणार आहेत सर्कलच्या मधूनच. म्हणजे 4 DC 1 चेन, परत 4 DC आणि आता 1 चेन घेणार मी. 1 चेन, आता परत त्यातूनच 4 DC यान ओव्हर केली, सर्कलमध्ये टाकायचं आणि परत घेणार आणि मग ही परत हे 4. परत 4 DC झाली ती 1 चेन आणि परत सर्कलमध्ये टाकणार आणि 4 DC घेणार. एक चेन घेणार आणि मग जी पहिल्या आपण 3 चेन घेतल्या होत्या त्यातल्या सगळ्यात तिसऱ्या वरच्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिचची काढली आहे. आता हा थ्रेड मी कट करून घेते. आधीचा जो आपला राहिलेला आहे तो कट करते आणि आता सेकंड राऊंडला सुरुवात करते. सेकंड राऊंड सुरुवात करताना परत आपण 3 चेन ॲज 1 DC घेतला आणि आता त्याच चेन स्पेसमध्ये मी 1 DC घेते आहे. आता पुढच्या ह्याच्यातून मी परत 2 DC पुढच्या स्टिचमधून. एका स्टिचमधून इन्क्रीज राऊंड आहे, एका स्टिचमधून 2-2 DC घेते आहे. म्हणजे जे आधी 4 होते तिथे आता माझ्या 8 होतील. एका चेन स्पेसमधून 2 DC म्हणजे आधी 4 होते तिथे आता मी 2. एकाच चेन स्पेसमधून 2 DC घ्यायचे आहेत. 1 DC घेतला, त्याच स्पेसमधून दुसरा DC. त्यानंतर मग मी बघा आता हे एकाच चेन स्पेसमध्ये 2. मग त्यानंतर मी ह्या 2 चेन घेते, 3 चेन घेतल्या आणि परत पुढच्या 3 चेन घेऊन पुढच्या ह्याच्यामध्ये पण सेम एकाच चेन स्पेसमधून 2 DC. हे 2 घेतले, परत पुढच्या चेन स्पेसमध्ये 2. हे बघा तुम्हाला हे कळलं असेलच. हे परत एकदा दाखवलं एका चेन स्पेसमध्ये 2 आणि त्यानंतर मग हे पुढे 3 चेन घेतल्या आणि मग पुढे परत एका चेन स्पेसमध्ये 2 घेते. परत हे 2. एका चेन स्पेसमधून 2 DC, 2 डबल क्रोशा. म्हणजे आधी 4 डबल क्रोशा होते, आता आपले होणार 8 डबल क्रोशा. आता हे आता चेन स्पेस आली 1, 2 आणि हे 2 मी घेतले तिथे 2 तुम्ही चेन घ्या. जनरली 2 चेनमध्ये होतं, पण तुमचे जर घट्ट स्टिच असतील तर 3 चेन घ्या. पण 2 चेनमध्ये सफिशियंट होतं मधलं ते डिस्टन्स. परत पुढे तसंच करायचे आहे, 4 करायचे, मग 2 चेन घ्यायच्या चेन स्पेसला आणि परत पुढे 8 म्हणजे 8 चेन स्पेस, चेन होणार 2 आणि मग परत 8 आणि मग परत 3rd DC मध्ये स्लिप स्टिच. अशा पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करा. 3rd DC ने परत त्याची 3rd DC ने 3rd चेनमध्ये. मग आता तिसऱ्या राऊंडला सुरुवात करताना जी पहिली चेन स्पेस आहे
तिथेच मी 2 DC घेणार, म्हणजे 3 चेन घेतल्या आणि 1 DC. आता पुढच्या याच्यामध्ये मी 1 DC, परत त्याच्या पुढच्या याच्यामध्ये 1, परत 1, परत 1, असं 6 वेळेस 1 1 1 होणार. आणि मग असं करत माझा लास्ट स्टिच येणार, म्हणजे 6 माझे 1 1 1 DC होणार. आणि पहिला आणि लास्ट जे आहे त्याच्यामध्ये 2 DC घेणार आहे. आता लास्ट आला आहे त्याच्यामध्ये 2 DC, म्हणजे याच्यामध्ये 10 DC तयार होतात. आणि ह्या 1 2 परत मी चेन घेऊन तिसऱ्या याच्यामध्ये टाकते आहे. दुसऱ्या हार्टमध्ये गेली मी. परत तिथे पहिलं जे आहे त्याच्या याच्यामध्ये 2 DC घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 1 1 6 वेळेस येणार, 1 DC, दुसरा DC, नेक्स्ट याच्यामध्ये, त्याच्या नेक्स्ट याच्यात दुसरा, तिसरा, असा 4 5 6. आणि मग लास्ट स्टिच आल्यावरती 2 DC घ्यायचेत. लास्ट आणि फ्रंट पहिला जो आहे त्याला 2 DC, असं ते एका हार्टला करायचं आहे. हे बघा 2 DC घेतले मी लास्ट आल्यावरती हे. आणि आता परत 1 2 आणि चेन घेतल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये हे होते मी. तर पुढच्या याच्यात सेम याच्यासारखंच करायचं आहे. पहिल्या याला 2 घेतले आणि शेवटच्या याला 2, आणि मध्ये 1 1 1 DC आणि 2 चेन, असं करून हे आणि हे पुढचं मी कंप्लीट करते. मग सगळ्यात शेवटी आल्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि क्लोज करायचं, क्लोज करायचं तो राऊंड. फर्स्ट याला स्लिप स्टिच घेतली, फर्स्टचं पहिली जी 3rd चेन आहे फर्स्ट DCची किंवा फर्स्ट 3 चेनची, त्याच्यात मी कंप्लीट केलं. परत 3 चेन घेतला आणि राऊंड सुरू. सेम आता ह्या आधीच्या राऊंडसारखंच करायचं आहे. 2 DC पहिलं आणि शेवटचं याच्यातलं, त्या हार्ट शेपचे जे 4 आहेत त्याच्यामध्ये आपलं पहिल्या याच्यामध्ये 2 DC, मग 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आपले DC येतील सिंगल सिंगल. 1 हा माझा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आहे, मग हा 5वा. आता हे DC मी घेणार आहे मध्ये. मध्ये 1 1च होणार, मधल्या चेन स्पेसमध्ये 1 1च DC. आणि सगळ्यात लास्ट जो स्टिच येईल याच्यातला त्याच्यामध्ये 2 DC, सेम आधीच्या राऊंड सारखंच, फक्त 12 होतील. बघा 12 होतात, हे काउंट करून घ्या. इथे 12 DC आपले व्हायला पाहिजे. आता इथे घेताना मी 3 चेन घेतल्या. आता परत फर्स्ट जे आला आहे त्याच्यामध्ये मी 2 DC घेणार, 1 आणि 2. आणि आता 1 2 8 येणार. आता 2 हे 3 4 5 7 आणि 8. आणि लास्ट ह्याच्यामध्ये 2. फर्स्ट आणि लास्ट ह्याच्यामध्ये 2 घालायचे आहेत. टोटल 12 यायला हवे इथे आपले. तर परत 2 चेन घेतल्या, 2 किंवा 3 चेनमध्ये लागतील आपल्याला. 2 चेन सफिशियंट होतात ते, पण वाटलं तर 3 घ्या तुमचं घट्ट असेल तर. अशा पद्धतीने मी हे पूर्ण कंप्लीट केलं. आता आपला लास्ट राऊंड याच्या पुढचा बघा, हे असं मिळतं तुम्हाला. 12 मग 2 चेन, 12 2 चेन, 12 2 चेन. आता हे बघा, हे वरचा हार्टचं लास्ट राऊंड आता आपला आहे. आता मी इथे 3 चेन नाही घेतल्या, त्याच्या आधी 2 चेन स्पेस सोडल्या आणि तिसऱ्या चेन स्पेसमध्ये मी डबल क्रोशा घेतला आहे. बघितलं, 2 चेन स्पेस सोडल्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये परत हा दुसरा डबल क्रोशा, त्यानंतर हा तिसरा डबल क्रोशा. त्याच सेम चेन स्पेसमधून मी तिसरा डबल क्रोशा घेते सेम.
आता ट्रिपल क्रोशा घेतला, म्हणजे दोनदा मी राऊंड केला, त्यानंतर त्यात टाकलं, दोनाचा एक केला, परत यानवर करून दोनाचा एक, परत यानवर करून दोनाचा एक, परत एक दोनदा घेतलं, त्यातच टाकलेलं आहे, दोनाचा एक, दोनाचा एक, दोनाचा एक, यानवर करून. हा झाला माझा दुसरा ट्रिपल क्रोशा. त्यानंतर मी तिसरा ट्रिपल क्रोशा घेतला, 2 2 आणि 2, आणि आता मी परत इथे तर 2 1 2 आणि 3 डबल क्रोशा घेतली आहे. आता मी परत 2 चेन स्पेस सोडणार, 1 आणि 2 सोडणार, आणि तिसऱ्यामध्ये मी स्लिप स्टिच घालणार. तर बघा हार्टचं म्हणजे एक साईडचं तयार झालं. सेम आता हे असं झालं आहे माझं, बघा सेम. आता तसंच मला पुढच्या ह्याच्यात जायचं आहे. मी 1 आणि 2 सोडणार, तिसऱ्या चेन स्पेसमध्ये मी एक डबल क्रोशा घालणार. डबल क्रोशा घालताना आपण एकदाच यानवर करतो, यानवर करून घातलं, आणि ह्या दोनात नाही, दोनात नाही. आणि आता ट्रिपलला दोनदा आपण वेढे घेतले, मग दोनातून आपण एक केला, दोनाचा एक केला, आणि दोनाचा एक, तीनदा आपण 3 ट्रिपल क्रोशा. परत 3 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 3 ट्रिपल क्रोशा आणि 3 डबल क्रोशा. मध्ये 3 ट्रिपल क्रोशा घेतल्यामुळे असं जरा तो उंच असं दिसतं तिथे. आता हा दुसरा हार्टची दुसरी साईड कंप्लीट केली, हार्ट शेप आहे त्याची. आता जी चेन स्पेस आहे, 1 आणि हे 2 सोडलं, चेन स्पेसमध्ये स्लिप स्टिच मी घेतली आहे, म्हणजे हे कंप्लीट झालं. आता एक चेन घेतली आणि त्या पुढच्या ह्याच्यामध्ये परत इथे ही स्लिप स्टिच घेतली, स्लिप स्टिच, चेन, स्लिप स्टिच, आणि आता परत पुढच्याला लागली. आता 1 आणि 2 सोडायचे चेन स्पेस, आणि थर्ड चेनमध्ये मी डबल क्रोशा घालणार, 1 2 आणि 3 डबल क्रोशा, मध्ये नंतर 3 ट्रिपल क्रोशा. ट्रिपलला दोनदा आपण वेढे घेतो, मग दोनातून एक, दोनातून एक, आणि दोनातून एक, 3 वेळेस 3 ट्रिपल क्रोशा. त्या सेम चेन स्पेसमधून घ्यायचं आहे, सेम स्टिचमधून किंवा सेम जी चेन आहे त्यातून सेम स्टिचमधून घ्यायचे. मग 3 डबल क्रोशा पुढे परत, मग त्यानंतर थर्ड 2 सोडायचे, आणि मग थर्डमध्ये आपण स्लिप स्टिच घेतली, परत 1 2 सोडणार, आणि तिसऱ्यामध्ये आपण परत सेम तिसऱ्या स्टिचमध्ये आपण 3 डबल क्रोशा, 3 ट्रिपल क्रोशा आणि 3 परत डबल क्रोशा घालणार. एकाच स्टिचमधून घालायचे आहेत ते. आता 3 डबल क्रोशा, सेम आधीचे जसं केलं तसंच हे करायचं आहे. आणि बघा हे पण तयार झालेलं आहे, हे पण तयार झालं. आता त्या पुढच्या याच्यामध्ये मी जी चेन स्पेस आहे त्याच्यामध्ये मी काय करणार, स्लिप स्टिच घालणार, 1 आणि 2 सोडले, स्लिप स्टिच घेतली, त्यानंतर 1 चेन आणि परत स्लिप स्टिच, परत आता 2 चेन स्पेस सोडायचे, आणि तिसऱ्यामध्ये तर डबल क्रोशा. अशाच पद्धतीने आता हे इकडचे 2 साईड पण करून घेणार, इकडचे पण सेम, आणि आली लास्टला, मग नंतर स्लिप स्टिच घेणार आणि कट करणार. झाली तुमची ही डॉयली तयार झालेली आहे, आणि पटकन झाली की नाही, अगदी 10 मिनटात तयार होते. सांगायला जेवढा मला वेळ लागला तेवढं देखील तुमच्याकडनं होणार नाही, अगदी पटकन होईल. आणि आता तुम्ही हे नक्की करून बघा, आवडलं तर मला सांगा, सबस्क्राईब करा चॅनल, शेअर करा,
सो ज्यांना आवड आहे त्यांच्यापर्यंत ते पोचेल. आता हा मी थ्रेड लपवते आहे, कारण मला व्ह्यूवर्स खूप येतात पण त्यांनी बऱ्याच व्ह्यूवर्सने सबस्क्राईब केले नाही आहेत. म्हणजे असं 700-800 लोक, साधारणतः 80% लोक बघतात पण सबस्क्राईबच करत नाही चॅनल. तर नुसतं तुम्हाला ते अगदी थोडं छोटंसं वाटेल तुमच्यासाठी, पण माझ्यासाठी ते खूप मोठं आहे, त्यामुळे नक्की करा. बघा आता मी हा थ्रेड असा ह्या पद्धतीने मी असा लपवते मागच्या बाजूने, आणि थोडंसं लपवून गाठ मारून आपण तिथे कट करूया थ्रेड. तर बऱ्यापैकी खालती आणल्यावरती मी हा इथे कट. नंतर हा छोटासा थ्रेड असेल तो ग्लूने चिटकवला तरी चालेल, नाही चिटकवला तरी चालेल, काहीच होत नाही. हे बघा तुमची तयार झाली ही छोटंसं कोस्टर. आता तुम्ही सुई मोठी घेतली तर हे मोठं तयार होणार. आता याचा थ्रेड मी लपवते आहे. सुई जर तुम्ही मोठी घेतली तर मोठं तयार होणार, थोडंसं छोटं, आणि छोटी सुई घेतली तर छोटं होणार. छोट्या MM ची म्हणजे 4 MM सुई घेतली तर जरा मोठं होणार, 3.5ची घेतली तर छोटा आकार येणार. हे बघा असं माझं तयार झालेलं आहे. हे नक्की करून बघा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्हाला पण छान वाटेल तुम्ही सबस्क्राईब केलं तर. थँक्यू फॉर वॉचिंग.